गुरुदेव, असं म्हटलं जातं की आत्मा म्हणजे स्वतः एकच आहे. तोच ब्रह्म माझ्यात आणि इतरांमध्येही आहे. याची जाणीव कशी करून घ्यावी? हे समजून घेणं अत्यंत सोपं आहे, अगदी सोपं. सूर्य तर एकच आहे आणि लाखो घरं असली तरी तो सूर्य प्रत्येक खिडकीतून त्या सर्व घरांमध्ये पूर्णपणे प्रवेश करतो. नाही का? सूर्य एका खिडकीत शिरलाय तर तो शेजारच्या दारातून कसा काय शिरू शकेल? शेजारच्या खिडकीतून नाही. सूर्य तुमच्या घरात जितका प्रकाश देतो तितकाच तो शेजाऱ्यांच्या घरातही देतो. जेव्हा तुम्ही फुलाचा सुगंध घेता ते केवळ तुमच्या नाकापर्यंतच नाही तर सगळ्यांच्या नाकापर्यंत पोहोचतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा धूर कसला आहे. तसं पाहिलं तर हा धूर चांगला आहे. हा धूर तुम्हाला त्रासदायक नाही. हा कडुलिंबाचा आहे. तो आरोग्यासाठी चांगला आहे आणि तो कीटक आणि डासांना दूर ठेवतो. जसा तो सुगंध सर्वांच्या नाकापर्यंत पोहोचतो. बरोबर ना? गुरुदेव, सोशल मीडियामुळे मला असं वाटतं की माझ्याशिवाय बाकी सगळेच जण मजेत आहेत आणि माझ्या इंस्टाग्राम पोस्टपेक्षा माझं खरं आयुष्य अधिक मजेशीर कसं बनवू शकते? लोकांनी लिहिलेलं वाचून त्यावर अवलंबून राहू नका. ते जे विचार करतात ते लिहित नाहीत आणि जे लिहितात तो त्यांचा विचार नसतो. समजलं? आणि जरी त्यांनी विचार मांडले असले तरीही पुढच्या एका तासापर्यंत ते त्याच मतावर ठाम राहतील याची खात्री नसते. लोकांची मते तुमच्या मतांप्रमाणे बदलतात. तुम्ही स्वतःही मतांवर ठाम नसता. जरी असलात तरी एखाद्या मतावर दीर्घकाळ टिकून राहणे कठीण असते. मत सतत बदलतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करा आणि बस इतकंच. इतर लोक काय विचार करतील याची तुम्हाला काळजी वाटते का? मनस्थिती ही ढगांसारखी असते. ती येते आणि जाते. विविध भाव येतात आणि जातात. कधी ते रंगीत ढग असतात तर कधी ते काळे ढग असतात आणि दोन्हीही ठीक आहेत. काळे ढग तुम्हाला पाऊस देतात तर पांढरे ढग रंग दाखवतात आणि दुरूनच मोहून टाकतात. तर आयुष्यात हे घडतच राहतं. जीवनाचा त्याच्या पूर्णत्वाने स्वीकार करा. गुरुदेव, मंडे मॉर्निंग ब्लूज हँडल करण्याचं गुपित सांगू शकाल का? एका जबरदस्त वीकेंड नंतर कामावर जाणं खूप कठीण वाटतं. कृपया मार्गदर्शन करा. साधारणपणे सोमवारी सकाळी तुम्ही रुद्रपूजेचे मंत्रपठण ऐकत असता. मग उदासी कशी असू शकते? जर तुम्हाला उदास वाटत असेल तर त्या उदासपणाला शिव किंवा कृष्ण किंवा तुमच्या कोणत्याही आवडत्या मंत्रोच्चारात बदला. हो, तुमच्या कामात आनंदाने रमा. तुमची कर्मभूमी ही खेळाचे मैदान आहे असे समजा. सत्याचाच विजय होईल. गेल्या महिन्यात जेव्हा मध्यस्थीचा अहवाल सादर करण्यात आला तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारले. जेव्हा तो अहवाल सरकारला आणि न्यायालयाला दिला तेव्हा सर्व वाहिन्यांवर मध्यस्थी अयशस्वी अशा बातम्या आल्या. मला ठाऊक आहे की ते अपयशी ठरलेलं नाही. अशक्य आहे. जिथे सत्व असते तिथे अपयश असू शकत नाही. मग काय घडले? एका महिन्यानंतर त्याच प्रसारमाध्यमांनी काय म्हटले? नाही, ते अपयशी नाही. ते म्हणाले की हे अपयश नाही. आता पुन्हा ते म्हणाले नाही, आम्हाला मध्यस्थी हवी. त्यांनी ते पुन्हा सुरू केले. तर आपली श्रद्धा प्रबळ हवी
हे लक्षात ठेवा. सत्याचाच विजय होईल. त्या मधल्या काळात जे जिंकतं ते असत्यच असतं. कारण एकदा सत्य जिंकले की संघर्ष उरत नाही.